विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आजच्या या तासिकेमध्ये आपण बनगरवाडी ही व्यंकटेश माडगूळकर यांची सुप्रसिद्ध अशी कादंबरी आहे. या कादंबरीच्या माध्यमातून व्यंकटेश माडगूळकर यांनी बनगरवाडी या कादंबरीच्या द्वारे बनगरवाडीचं संपूर्ण जीवनचित्रण रेखाटलेलं आहे. या कादंबरीचे कथानक, या कादंबरीतील व्यक्तिरेखा, या कादंबरीतील घटनाप्रसंग, या कादंबरीतील वातावरण निर्मिती, या कादंबरीतील भाषाशैली, या कादंबरीतील संवाद, या कादंबरीची प्रसंगचित्रणे या विविध घटकांच्या माध्यमातून आपणास बनगरवाडी ही कादंबरी समजून घ्यावी लागते. व्यंकटेश माडगूळकर यांनी या कादंबरीच्या निर्मितीविषयी आपले काही विचार मांडलेले आहेत. सर्वप्रथम ते विचार त्यांनी जे प्रस्ताविकेतून मांडलेले आहे ते समजून घेऊन आपण या कादंबरीची चर्चा करूयात. व्यंकटेश माडगूळकर बनगरवाडी कादंबरीविषयी म्हणतात की मराठी कथा साहित्यात आता चांगल्या माहितीची झालेली बनगरवाडी माझ्या माडगुळे या जन्मगावापासून मधल्या वाटेने फार तर 3-3.5 मैलावर आहे. म्हणजे व्यंकटेश माडगूळकर यांचं जन्मगाव माडगुळे आणि त्यांच्या गावापासून 3-3.5 मैलावर असलेले बनगरवाडी हे गाव. आता या कादंबरीला किंवा या कादंबरीच्या माध्यमातून जे जीवनचित्र रेखाटलेलं आहे त्या मूळ गावाचं नाव आणि लेखकाने या कादंबरीला दिलेलं नाव याविषयीची माहिती व्यंकटेश माडगूळकर या संदर्भात देताना म्हणतात की बनगरवाडी हे नाव मी दिलेलं आहे, पण त्या ज्या वाडीचं चित्रण मी केलेलं आहे त्या वाडीचं नाव त्यांनी पुढील प्रमाणे वर्णन केलेलं आहे की मूळच्या वाडीचं नाव लेंगरवाडी, म्हणजे बनगरवाडी हे नाव जरी दिलं असलं तरी हे लेखकाने दिलेलं हे या कादंबरीसाठीचं नाव आहे. परंतु ज्या भागाचं वर्णन या कादंबरीमधून कादंबरीकारांनी केलेलं आहे तो भाग, ती वाडी म्हणजे त्या वाडीचं नाव हे लेंगरवाडी असल्याची नोंद ते या ठिकाणी करतात आणि बनगरवाडी हे त्यांनी दिलेलं नाव आहे. मग पुढे या ठिकाणी या संदर्भात आपले विचार मांडताना व्यंकटेश माडगूळकर म्हणतात, मूळच्या वाडीचं नाव लेंगरवाडी. अलीकडे बऱ्याच वर्ष माझं जाणं वाडीला झालं नव्हतं. मीच गाव सोडून पुणे मुंबई करत पोटामागं हिंडत होतो. प्रत्येक वर्षी जानेवारी-ऑगस्ट गाठून गावी जात होतो. आई गेल्यावर ओढ राहिली नाही, गावी जाणं राहिलं नाही. वाडीला जाण्याचा प्रसंग आला नाही, तो आला बनगरवाडी चित्रपटाच्या निमित्ताने. तर या प्रसंगी आवर्जून अशी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की बनगरवाडी ही सुप्रसिद्ध अशी कादंबरी मराठी साहित्यामध्ये अजरामर अशी झालेली आहे आणि या कादंबरीमध्ये जो भाग वर्णन केलेला आहे तो अतिशय महत्त्वपूर्ण असा असून या कादंबरीच्या लोकप्रियतेमुळेच मराठीमध्ये या कादंबरीच्या नावानेच एक चित्रपट निर्माण झालेला आहे आणि तो चित्रपट म्हणजे बनगरवाडी आहे. कादंबरीच्या नावावरून चित्रपट निर्मिती या ठिकाणी झालेली आहे. कादंबरीप्रमाणेच बनगरवाडी हा चित्रपट देखील अतिशय लोकप्रिय झालेला दिसून येतो. मग लेखक या ठिकाणी वर्णन करतात, कादंबरीकार म्हणतात की पूर्वी मीही कामानिमित्ताने पुणे मुंबई या ठिकाणी नोकरीच्या निमित्ताने जात असे. परत सारखं या गावी मला येणं काही जमलेलं नाही. काही निमित्ताने गावी आलो
की आई असेपर्यंत मी गावी यायचं, पण जेव्हा आईचा मृत्यू झाला त्यानंतर गावाकडे येणंही कमी झालं. मग ही बनगरवाडीला मला पुन्हा येण्याचा योग आला आणि तो योग म्हणजे बनगरवाडी या चित्रपटाची निर्मिती जेव्हा होत होती त्या निमित्ताने मी या चित्रपटाचे दिग्दर्शक, कॅमेरामन यांच्यासह जी बनगरवाडी जे पूर्वीचं नाव लेंगरवाडी होतं, जे गावचं नाव आहे, त्या मूळ लेंगरवाडीला मी या ठिकाणी गेलेलो आहे चित्रपट निर्मितीच्या माध्यमातून. कारण बनगरवाडी या कादंबरीवर आधारित बनगरवाडी या चित्रपटाची निर्मिती आपणास झालेली दिसून येते. आणि जेव्हा मी परत बनगरवाडीला गेलो तो प्रसंगही या ठिकाणी त्यांनी पुढील प्रमाणे वर्णन केलेला दिसून येतो. बनगरवाडी चित्रपटाच्या निमित्ताने बनगरवाडीचे दिग्दर्शक, कॅमेरामन, कला दिग्दर्शक असे तिघे आणि मी मूळ वाडी बघायला म्हणून निघालो. पुण्यापासून 200 मैलाचा हा प्रवास होता. खरं तर बनगरवाडी हे लहान गाव माझ्या मनातल्या खडकावरच वसलेलं. पुढे यातील जे काही महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा आहेत त्याविषयी कादंबरीकार वर्णन करताना म्हणतात की बनगरवाडी हे लहान गाव माझ्या मनातल्या खडकावर हे वसलेलं आहे. तो कारभारी म्हणजे कादंबरीतील व्यक्तिरेखा, तो कारभारी, ती अंजी, तो दादू बालट्या, आयबू, आनंदा रामोशी, रामा, शेकू, त्याची त्यापेक्षा मुंडा हात उंच बायको, ही पात्र मनातील वाडीतच जन्मलेली. ती वावरू लागली लेंगरवाडीच्या छपराखाली. भेंडाच्या भिंतीच्या सावलीतून माळावर चरणाऱ्या मेंढरामागून मनात जन्मलेल्या पात्रांचे चेहरे वाडीतल्या काही चेहऱ्याशी जुळतात. तो हा अमका, ती ही तमकी अशी नावं आपण देतो. म्हणजे मूळ लेंगरवाडी या गावामध्ये जे लेखकाला कादंबरीचं चित्रण करतेवेळी ज्या व्यक्तिरेखा जाणवलेल्या आहेत आणि या कादंबरीमध्ये मी आहे त्या कादंबरीतील महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखांची नावे या ठिकाणी त्यांनी दिलेली आहेत. त्यामध्ये गावचे कारभारी आहेत, अंजी आहे, दादू बालटे आहे, आयबू आहे, आनंदा रामोशी आहे, रामा आहे, शेकू आहे, शेकूची बायको आहे आणि याचबरोबर इतर अनेकही व्यक्तिरेखा या कादंबरीमध्ये दिसून येतात. जेव्हा आपण विस्तृत स्वरूपामध्ये हे कादंबरी पाहू त्यावेळेस त्यातील संपूर्ण व्यक्तिरेखा एक जीवनपटच आपल्यासमोर उभा राहिलेला दिसून येईल. म्हणजे हे सर्व जी व्यक्तिरेखा आहेत या व्यक्तिरेखा मला लेंगरवाडीमध्ये या ठिकाणी दिसून आलेले आहे आणि त्या व्यक्तिरेखांचं चित्रण मी बनगरवाडी या कादंबरीमधून केलेलं आहे. अशी भूमिका असे विचार व्यंकटेश माडगूळकर हे आपल्या बनगरवाडी या कादंबरीविषयी वर्णन करताना किंवा चित्रित करताना दिसून येतात. ती ही तमकी असे नाव आपण देतो. मनातली वाडी हलके हलके साकार होते. बनगरवाडी तशीच झाली. पात्र, प्रसंग, शेवट काहीच नव्हते. तुकडे तुकडे होते. काही उभे आडवे धागे होते. त्यातून आटपळे मनातल्या मागावर विणले गेले. ते मीच विणले, विणणारा मोमीन मी. पण या ठिकाणी एक बनगरवाडी ही कादंबरी कशी निर्माण झाली आणि मी ते घटना प्रसंग कसे कादंबरीच्या माध्यमातून वर्णन केलेले आहेत हे प्रत्यक्ष लेंगरवाडीचं चित्रण आहे असं या ठिकाणी कादंबरीकार व्यंकटेश माडगूळकर या ठिकाणी कादंबरी निर्मितीविषयी आपले विचार व्यक्त करताना दिसून येतात. विद्यार्थी मित्र हो, अतिशय महत्त्वपूर्ण अशी अभ्यासपूर्ण अशी ही कादंबरी आहे जो आपल्या BA द्वितीय वर्षासाठी अभ्यासक्रमामध्ये ठेवण्यात आलेली आहे. या कादंबरीमध्ये आपण प्रारंभिक स्वरूपात व्यंकटेश माडगूळकर यांनी या कादंबरीविषयी जे विचार मांडलेले आहेत ते विचार या ठिकाणी पाहिलेले आहेत. उर्वरित या कादंबरीचा जो आशय आहे किंवा लेखकांनी या कादंबरीविषयी आणखीन जे विस्तृत विचार मांडलेले आहेत त्याचाही विचार आपण या ठिकाणी करणार आहोत.
आजच्या तासिकेमध्ये आपण इथेच थांबूयात. धन्यवाद.